Okay, good morning and welcome to all of you. And this is the second lecture from chapter number 2, the real gases and transport phenomena. In the last lecture, we have found the correction in volume and correction in temperature. का केलं होतं आपण करेक्शन तो? बिकॉज आयडियल गॅसेस ची काही थिअरीज अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ते प्रत्येक टेम्परेचर किंवा प्रेशरला व्हॅलिड होत नाही. त्याच्यासाठी आपण प्रेशरचं करेक्शन काढलं होतं A/B² आणि व्हॉल्यूमचं करेक्शन काढलं होतं V-B. म्हणजे ॲक्च्युअल व्हॉल्यूम तितकं राहत नाही. ॲक्च्युअल व्हॉल्यूम काय होतं? कमी होतो आणि प्रेशर काय होतं? वाढतो. कशामुळे वाढतो? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज झाल्यामुळे काय वाढतो? प्रेशर पण वाढतो. ते करेक्शन आपण तिथं काढलं. आता आपल्याला दोन लॉज माहिती आहे. एक आहे बॉइल्स लॉ आणि दुसरा आहे चार्ल्स लॉ. काय आहेत बॉइल्स आणि चार्ल्स लॉ? बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ. वन इज बॉइल्स लॉ and other is Charles law. These are for all gases. Boyle's law and Charles law. काय म्हणतो Boyle's law? Boyle's law म्हणतो at constant temperature and number of molecule, pressure is inversely proportional to the volume of gas. Pressure is inversely proportional to volume of gas. And Charles law म्हणतो at constant volume and number of molecules and pressure is directly proportional to P. Pressure is directly proportional to P. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये याचं एक्झाम्पल बघितलं होतं. एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये एक पिस्टन लावलेलं आहे आपण, ठीक आहे, आणि याचं व्हॉल्यूम सुद्धा V आहे आणि इथून आपण काय वाढतो? प्रेशर. We are increasing pressure. We are increasing pressure. So as we increase the pressure, volume काय होणार? डिक्रीज होणार. पण हे काय कॉन्स्टंट ठेवावं लागेल तिथं? टेम्परेचर आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर हा बॉइल्स लॉ आपण म्हणू शकतो. दिस इज बॉइल्स लॉ. टेम्परेचर वाढलं तर मॉलिक्युल्सची काय वाढणार? कायनेटिक एनर्जी वाढणार. टेम्परेचर कमी झालं, कायनेटिक एनर्जी पण कमी. म्हणजे हा रिलेशन ओके राहणार का? तेव्हा नाही. जेव्हा हा कॉन्स्टंट आहे, एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॉन्स्टंट आहे, मोल म्हणतो आपण त्याला, मोलार कॅपॅसिटी. तर एन आणि टी जेव्हा कॉन्स्टंट आहे तेव्हाच हा फर्स्ट लॉ काम करणार. सेकंड लॉ साठी काय काय कॉन्स्टंट राहणार? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड व्ही. नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड व्ही. तर इथं आपल्याला फक्त बॉइल्स लॉ ही काम आहे. म्हणजे होतं काय की आयडियल गॅसमध्ये आणि रिअल गॅसमध्ये फरक आहे आपण बघितलंय. तर आयडियल गॅसमध्ये हे बिहेव करतो, पण रिअल गॅसेसमध्ये फॉर लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर बॉइल्स लॉ काम करत नाही. बॉइल्स लॉ काम करत नाही. फॉर हाय टेम्परेचर लो प्रेशर इट इज ओके. फॉर लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर इट इज नॉट ओके. तर हे सर्वात अगोदर कोणी स्टडी केलं? अँड्रूने. आणि त्या एक्सपेरिमेंटला त्याने एक एक्सपेरिमेंट केलं आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये हे डिसओबे म्हणजे हे ओबे केव्हा होत नाही? जेव्हा पहिले काय धरलं जात होतं, पहले क्या समझा जाता था कि गैस सिर्फ गैस फॉर्म में रहती, गैस को लिक्विड फॉर्म में कन्वर्ट नहीं किया जा सकता. और लोवेस्ट टेम्परेचर जो अर्थ में, दैट इज टेम्परेचर ऑफ आइस, इट इज 0 डिग्री, ऐसा समझा जाता था. और गैस का लिक्विड में कन्वर्जन पॉसिबल नहीं, ऐसा बोला जाता है. बट एंड्रूज ने एक्सपेरिमेंट किया कार्बन डाइऑक्साइड पे और उसने प्रूव किया कि गैस लिक्विड में कन्वर्ट होती है. उसको अब हम बोलते हैं लिक्विफिकेशन. लिक्विफिकेशन. अच्छा, हे कन्वर्जन अपन स्वतः अपन डेली लाइफ में बघतो. हमने सबने देखा है डेली लाइफ में. कहाँ पे देखा है? अब अगर किसी भगोने में पानी उबल रहा, उसके ऊपर आपण काय ठेवलं? झाकण ठेवलं. तर काय होणार? थोड्या वेळाने तिथं वाफ पण दिसणार आणि तिथं त्या झाकणवर खाली काय दिसणार? पाणीचे, म्हणजे पाणी गॅसमध्ये कन्वर्ट झालं आणि नंतर पुन्हा लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं. त्याला
तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो लिक्विफिकेशन. त्या प्रोसेसला आपण म्हणतो लिक्विफिकेशन. बट तर त्याने काय स्टडी केलं, कोणता कर्व काढला, बॉयस लॉचा कर्व काढला, त्याला आपण म्हणतो पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम जेव्हा त्याने स्टडी केलं त्याला वेगवेगळे व्हॅल्यूज मिळाले. आयडियल गॅससाठी पीव्ही डायग्राम कसं पाहिजे, हा राहतो व्हॉल्यूम, हा राहतो प्रेशर. आयडियल गॅससाठी असं राहतो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. समजा हा T1 आहे, T2 साठी हा आणि T3 साठी हा. तसं जर टेम्परेचर असं पाहिजे अकॉर्डिंग टू बॉयस लॉ. T1 कॉन्स्टंट आहे, म्हणजे जसं प्रेशर इन्क्रीज केलं आपण व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं. जसं प्रेशर कमी केलं व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज होत जातं. हा रिलेशन P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू P. म्हणजे जसं P वाढलं, इथं आपण बघतो P वाढलं, V कमी झालं, आणि P कमी झालं, V वाढलं. याला उलटही लिहू शकतो. दिस इज अकॉर्डिंग टू बॉयस लॉ. पण त्याने जे एक्सपेरिमेंट केलं त्याच्यामध्ये त्याला हे रिझल्ट मिळाले नाही. याला आयसोथर्म्स म्हणतो आपण. हे जे कर्व्स येतात ना, आयसोथर्म. आयसो म्हणजे सेम, थर्म आपण यूज करतो टेम्परेचरसाठी, हीटसाठी. तर आयसोथर्म म्हणजे इथे टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट. या पर्टिक्युलर कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी कर्व कसा असावा, याच्यासाठी असावा, याच्यानुसार काय होतं की गॅस फक्त गॅस फॉर्म मध्येच राहतो. पण रिअली ॲट लो टेम्परेचर और हाय प्रेशर गॅस कशामध्ये कन्वर्ट होते, लिक्विडमध्ये. गॅस कशामध्ये, आणि प्रत्येक गॅसचा लिक्विफिकेशन टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर आपण म्हणतो, तो वेगळा राहतो. क्रिटिकल टेम्परेचर काय राहतो ते आपल्याला बघायचं. तर अँड्रूजने हा एक्सपेरिमेंट केला आणि कर्व असे मिळायला पाहिजे होते, पण असे मिळाले नाही. त्यात जसं जसं तो लो टेम्परेचर गेला त्याच्यामध्ये हे कर्व चेंज होत झाले, आणि त्या कर्व मध्ये त्याला एक पॉईंट असं मिळालं की जेव्हा गॅस लिक्विडमध्ये कन्वर्ट होते त्या टेम्परेचरला आपण, त्या व्हॉल्यूमला आपण, त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, क्रिटिकल व्हॉल्यूम, क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल प्रेशर. तर हाच एक्सपेरिमेंट त्याने केला आणि त्याला त्या पाईपमध्ये कार्बन डायऑक्साईड कन्वर्ट होताना पण मिळाली. म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय आहे, इट इज अ गॅस, पण त्या ट्यूबमध्ये त्याला काही लिक्विड मिळाले आणि तो लिक्विड कशाचे होते, कार्बन डायऑक्साईड. आणि त्याने प्रूव्ह केलं की लिक्विड कॅन बी कन्वर्टेड इनटू गॅस. पण काय राहतो त्याच्यासाठी कंडिशन काय, प्रेशर हाय पाहिजे किंवा टेम्परेचर कसं पाहिजे, लो, किंवा दोन्ही आपण करू शकतो सोबत. ठीक आहे. तर इथं आपल्याला बघायचं आहे अँड्रूज एक्सपेरिमेंट. बॉयस लॉ समझना. सो हमको बॉयस लॉ समझ में आ गया, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम. तो व्हाट इज एंड्रयूज एक्सपेरिमेंट. क्या किया था एंड्रयू ने कि उसको ऐसे कर्व्स मिले और लिक्विफिकेशन हुआ. उससे इसने बताया कि एक ऐसा टेम्परेचर आता है जहाँ पे गैस क्या होता है, लिक्विड में कन्वर्ट होना स्टार्ट होता है. वो पॉइंट को अपन क्रिटिकल टेम्परेचर पॉइंट. अब एक्सपेरिमेंट क्या है, दो पाइप्स हैं,
these are two tubes. Inside this tube, इस ट्यूब में उसने क्या लिया, कार्बन डाइऑक्साइड. इस ट्यूब में लिया प्योर एयर, एटमॉस्फेरिक 1 एटमॉस्फेरिक प्रेशर पे, 1 एटमॉस्फेरिक प्रेशर. ये दोनों ट्यूब्स, ये पूरा जो apparatus आहे ते कशामध्ये ठेवलेलं आहे, पाण्यात ठेवलं आहे. का ठेवलं, कारण ह्या पूर्ण apparatusचा टेम्परेचर काय झालं पाहिजे, सेम टेम्परेचर झालं काय झालं पाहिजे. तर याच्यामध्ये काय आहे, कार्बन डायऑक्साइड, अँड इन दिस ट्यूब देयर इज प्युअर एअर. ओके, नाउ अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, P1 V1 and P2 V2 must be same because P is inversely proportional to V, so we can write here P is equal to A some constant by V आणि आपण लिहू शकतो PV is equal to A. आणि दुसऱ्या गॅससाठी पण PV is equal to V. तर P1 V1 is equal to P2 V2. P1 V1 सेम राहायला पाहिजे P2 V2 च्या. कारण का, तर इकडे प्रेशर वाढला तर वॉल्यूम काय होणार, कमी होणार. इकडे पण तो बैलेंस करना. तो यहाँ पे भी क्या होगा, समझो इसका प्रेशर है P1, वॉल्यूम है V1, और इसका प्रेशर है P2 और वॉल्यूम है V2. सो एयर का प्रेशर हमको मालूम है, एयर का वॉल्यूम मालूम है, कार्बन डाइऑक्साइड का वॉल्यूम मालूम है, तो हम कार्बन डाइऑक्साइड का प्रेशर भी क्या कर सकते हैं, मालूम कर सकते हैं यूजिंग दिस इक्वेशन. और वो प्रेशर, ये जो S1 S2 क्या है, these are nothing but pistons used to increase or decrease the pressure. यहाँ से क्या करना था, वो प्रेशर इंक्रीज या डिक्रीज करना, प्रेशर इंक्रीज या डिक्रीज. ये पूरा apparatus कहाँ पर रखा था उसने, पानी में, क्योंकि उसको क्या चाहिए था, पूरे टेम्परेचर सेम चाहिए था. अब उसने ग्राफ प्लॉट किया इस तरह से, ग्राफ प्रेशर एंड वॉल्यूम. ग्राफ फॉर व्हाट, फॉर कार्बन डाइऑक्साइड, और कार्बन डाइऑक्साइड. और उसने क्या किया कि अलग अलग टेम्परेचर के लिए ये ग्राफ प्लॉट किया, अलग अलग टेम्परेचर के लिए. अलग अलग टेम्परेचर के लिए एक ग्राफ प्लॉट किया. और यहाँ पे क्या कर रहा था, ये नॉब से प्रेशर और वॉल्यूम क्या कर रहा था, इंक्रीज और डिक्रीज कर रहा था. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रेशर, दिस इज द डायरेक्शन ऑफ वॉल्यूम. सो यहाँ से वो प्रेशर और वॉल्यूम इंक्रीज या डिक्रीज कर रहा था. किधर से, एयर के साइड से कर रहा था. और मालूम क्या कर रहा था, मालूम क्या कर रहा था, कार्बन डाइऑक्साइड का, बिकॉज ये इक्वेशन का वो यूज कर रहा था. P1 is equal to P2 V2, P1 V1 is equal to P2 V2. एक साइड से प्रेशर वाढवला, इकडचं वॉल्यूम काय कमी होणार, आणि इकडचं पण तो कॉन्स्टंट काहीतरी मिळणार. याचं वॉल्यूम माहिती आहे आपल्याला, आपण किती कार्बन डायऑक्साइड घेतलेली आहे त्याच्यामध्ये, त्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, कार्बन डायऑक्साइडचा वॉल्यूम. ठीक आहे, प्रेशर वॉल्यूम. पहिल्या टेम्परेचरला, हायर टेम्परेचरला त्याला असं ग्राफ मिळालं, आणि त्याला अपेक्षा ही तशीच होती, होना क्या चाहिए, ऐसे ही ग्राफ होना चाहिए, PV डायग्राम अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. And this temperature was something 300 degree Kelvin, 300 degree Kelvin. मग काय केलं त्यानं, टेम्परेचर कमी केलं. टेम्परेचर कमी कसं कमी करायचं, तर जे पाणी आहे त्याला थंड करायचं. थंड केलं की टेम्परेचर काय होणार, पूर्ण या apparatusचा टेम्परेचर कमी होणार. आणि काय केलं, प्रेशर डिक्रीज केलं आणि वॉल्यूम नोट डाऊन केलं. कसं झालं, वॉल्यूम जसंच प्रेशर इन्क्रीज होता, वॉल्यूम होता कमी, आणि जसंच प्रेशर डिक्रीज झाला, वॉल्यूम काय केला, वाढला. दुसरा ग्राफ पण ऑलमोस्ट तसंच आलं. सपोज दिस इज ॲट 200 डिग्री काहीतरी सेंटीग्रेड, इथं नाही, दिस इज द टेम्परेचर स्केल. आणि त्याने काय केलं, टेम्परेचर खाली करतो. सपोज दिस इज 60 डिग्रीज, आपण डिग्रीज मध्ये लिहू, अँड दिस इज 50 डिग्रीज, 50 डिग्रीज. आणि एक टेम्परेचर असं आलं की त्याला ग्राफ असं मिळालं.
हा होता टेम्परेचर 31 डिग्री. किती? 31 का ओके सॉरी इट इज 13 डिग्री. 13 डिग्री टेम्परेचर होता. 13 डिग्रीवर त्याला काय मिळालं इथं स्पाइक. मग त्याने काय केलं, हा टेम्परेचर अजून डिक्रीज केलं. त्याला ग्राफ कसं मिळालं मग असा, मग अजून कमी केला. म्हणजे जसं टेम्परेचर कमी होत आहे, टेम्परेचर कमी होत आहे, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळत आहे इथं कशाची, प्रेशरची. प्रेशरची कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याच्यासाठी व्हॉल्यूम काय होत आहे चेंज होत आहे, पण प्रेशर चेंज होत आहे का नाही. आणि ह्या फेजला आपण म्हणतो लिक्विड फेज, वेपर लिक्विड फेज. या फेजला म्हणतो वेपर लिक्विड फेज. या साइडला या फेजला म्हणतो आयडियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे या साइडला त्याला काय म्हणाला आयडियल गॅस. इथं ती गॅस सारखा बिहेव करत होती. पण जसं प्रेशर वाढलं, प्रेशर इन्क्रीज झालं, ती गॅस कशामध्ये कन्वर्ट होत होती लिक्विड मध्ये. आणि हे जे काय हे जे फेज आहे इकडं लिक्विड फेज. अच्छा इथं लिक्विड फेज आहे का नाही, इथं पण गॅसेस आहे. पण जसं टेम्परेचर कमी झालं, टॅन इथं समजा 0, टेम्परेचर जैसे जैसे कम हुआ, गैस कैसे बिहेव कर रही थी लिक्विड फेज. तो इस फेज को अपन बोलते हैं लिक्विड वेपर फेज. और यहाँ पे जब आ गई गैस तो यहाँ पे क्या हो गई कन्वर्ट लिक्विड में कन्वर्ट. तो उसने देखा यहाँ पे क्या मिले उसको लिक्विड कार्बन डाइऑक्साइड. क्या मिली लिक्विड कार्बन डाइऑक्साइड. हाँ और कब मिली वो, जब प्रेशर बहुत ज्यादा था और टेम्परेचर बहुत कम था. सो एट लो टेम्परेचर एंड हाई प्रेशर, at low temperature and high pressure, gas is converted into liquid. Gas is converted into liquid. But Boyle's law के हिसाब से ऐसा होना चाहिए था क्या, ये कब ऐसा होना चाहिए था, ऐसा आया क्या नहीं. सो ये एक्सपेरिमेंट प्रूव किया कि जब गैस लिक्विड में कन्वर्ट होती तो बॉयल्स लॉ फॉलो करती है नहीं करती. वहाँ पे क्या हो जाता स्पाइक्स आते और एक टाइम ऐसा था कि गैस क्या में कन्वर्ट हो जाती लिक्विड में कन्वर्ट. ये जो टेम्परेचर है जहाँ पे ये शुरू हो गया कौन सा था, सपोज 13 डिग्री. इट वाज समथिंग डिफरेंट वैल्यू बट सपोज इट इज 13 डिग्री. इस टेम्परेचर को अपन बोलते हैं क्रिटिकल टेम्परेचर. इस टेम्परेचर को बोलते हैं क्रिटिकल. इसके लिए जो वॉल्यूम है उसको बोलते हैं क्रिटिकल वॉल्यूम. क्रिटिकल वॉल्यूम. और इसके लिए जो प्रेशर था करस्पॉन्डिंग इट इज नोन एज क्रिटिकल प्रेशर. सो कब होगा लिक्विड गैस लिक्विड में कन्वर्ट, जब प्रेशर बहुत ज्यादा रहेगा और टेम्परेचर कम रहेगा. प्रेशर ज्यादा नहीं टेम्परेचर कम. सो दिस इज ऑल अबाउट व्हाट एंड्र्यूज एक्सपेरिमेंट. काय प्रूव्ह केलं त्याने की लिक्विड गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. आणि जेव्हा लो टेम्परेचर झालं एकदम त्याला इथं कार्बन डायऑक्साइड लिक्विड फॉर्म मध्ये मिळाली. कार्बन डायऑक्साइड लिक्विड फॉर्म मध्ये मिळाली. पहिले काय धरलं जातं की गॅस मध्ये चालतो लिक्विड मध्ये कधी कन्वर्ट होते का नाही. तर जेव्हा पाऊस पण येतो तेव्हा तिथं प्रेशर काय पाहिजे हाय प्रेशर आणि टेम्परेचर किती पाहिजे कमी. तेव्हाच ते ढग जे आहेत ते लिक्विड फॉर्म मध्ये येतात. गैस टू कन्वर्ट होता कशामध्ये लिक्विड और हमको बारिश नीचे मिलती. ग्रेविटी की वजह से वो बारिश किधर आती नीचे. सो दिस इज ऑल अबाउट एंड्रूज एक्सपेरिमेंट. ओके so today we'll stop here. In this lecture we are just to see Andrews experiment. समजलं ना Andrews experiment. Boyle's law obey करत नाही केव्हा, जेव्हा टेम्परेचर खूप कमी होतो आणि प्रेशर खूप जास्त होतं. तर हे कर्व आयसोथर्म कर्व्स आहेत. पण इथं आयसोथर्मचे कर्व्स मिळाले का आपल्याला नाही, काहीतरी स्पाइक्स मिळाले, काहीतरी स्पाइक. तर हा रिजन जे आहे जिथं स्पाइक सुरू झाले त्याला आपण वेपर लिक्विड रीजन म्हणतो. इस टेम्परेचर को हम बोलते हैं क्रिटिकल टेम्परेचर. यानी क्रिटिकल टेम्परेचर के नीचे अगर गैस का टेम्परेचर हो गया तो गैस कहीं में कन्वर्ट हो जाएगी लिक्विड में.
लिक्विड में कन्वर्ट होना स्टार्ट होगी और उसका वॉल्यूम भी क्रिटिकल वॉल्यूम से नीचे है तो गैस कन्वर्ट हो जाएंगी क्रिटिकल वॉल्यूम। So today we'll stop here. In the next lecture we'll find the critical constants. जे A आणि B कॉन्स्टंट होते ना मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितले ते कॉन्स्टंट आपल्याला इथं डिराइव्ह करायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच.